मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आय होप ऑल डुइंग वेल. मी विशाल, एज्युकेशनल कोड मराठीमध्ये तुमचं स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॉबिलिटी सॉल्व्ह करणार आहोत. ओके. महाराष्ट्र MCTमध्ये प्रत्येक वर्षी त्याची 4 किंवा 5 MCQ येतातच. ओके, दॅट वाय आपण प्रॉबिलिटी करू या लेक्चरमध्ये पण आणि पुढच्या लेक्चरमध्ये पण. आणि या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सिम्पल ट्रिकमध्ये सांगेल की कोणचा रूल कधी यूज करायचा. सेम यास आपण मागच्या लेक्चरमध्ये परम्युटेशन आणि कॉम्बिनेशनमध्ये तेच बघितलं की कोणचा रूल कधी यूज करायचा, आणि शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगितलं. तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा. त्यामध्ये आपण 20 किंवा 40 क्वेश्चन सॉल्व्ह केले आहेत. ओके, 2 लेक्चरमध्ये. आणि महाराष्ट्र MCTमध्ये तसे क्वेश्चन येतात, तसेच क्वेश्चनची प्रॅक्टिस केली आपण. ओके. आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा की हे प्लॅटफॉर्म आहे तुमच्यासाठी क्रिएट केलेलं मी. यामध्ये मी प्रत्येक सेक्शन वाईज इथं क्वेश्चन ॲड केले आहेत. म्हणजे इझी लेवलचे क्वेश्चन कोणचे आहेत, त्यानंतर मीडियम लेवलचे कोणचे, आणि कोणते हार्ड लेवलचे आहे. ओके. आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा की लॉजिक रिझनिंगचे पण क्वेश्चन हवे. बिकॉज महाराष्ट्र MCTमध्ये आपल्याला क्वेश्चन खूप लवकर सॉल्व्ह करावे लागतात. ओके. आणि लॉजिक रिझनिंगमध्ये तुम्हाला स्पीडच हवी. बिकॉज मी इथं प्रत्येक सेक्शन जिथं क्वेश्चन ॲड केले आहेत. इथं बघा, हाय फाइंड मिसिंग नंबर. ओके, नंबर सिरीजचे आहे, त्यानंतर कोडिंगचे आहेत, त्यानंतर ऑड इन आउटचे आहेत. प्रत्येक क्वेश्चन मी यामध्ये ॲड केले आहे, आणि प्रत्येक कन्सेप्टचे. ओके. तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. इथे प्रॅक्टिस करा आणि मला सांगा की मी प्रॅक्टिस करत आहे. ओके. चल त्यानंतर आपण बघूया आपल्या लेक्चरमध्ये. आपण काय करू, फर्स्ट कन्सेप्ट समजून घेऊ थोडक्यामध्ये, आणि त्यानंतर आपण क्वेश्चन सॉल्व्ह करायला स्टार्ट करू. ओके. चला मग पुन्हा एकदा एज्युकेशनल कोड मराठीमध्ये तुमचं स्वागत करतो. पण आजच्या लेक्चरमध्ये आपण करूया प्रॉबिलिटी. ओके. आजच्या लेक्चरमध्ये पण आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये पण, बिकॉज प्रॉबिलिटीचे क्वेश्चन महाराष्ट्र MCTमध्ये प्रत्येक वर्षी येतातच. ओके, दॅट वाय. आणि परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन्स आणि प्रॉबिलिटी, आणि त्यानंतर इथे टाईम वर्क आणि टाईम स्पीड डिस्टन्स, हे क्वेश्चन महाराष्ट्र MCTमध्ये एक्झॅक्ट येतातच, आणि ते इम्पॉर्टंट आहे, IMP आहे. दॅट वाय आपण तेच इम्पॉर्टंट करू. आणि पुढच्या लेक्चरमध्ये पण प्रॉबिलिटीज करू. मग चला, मग जास्त वेळ लागला तर व्हिडिओला स्टार्ट करूया. ओके. पुन्हा एकदा जर तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. बिकॉज एवढं तुमच्यासाठी मेहनत घेत आहे, तर एक सबस्क्रायबर तर हवाच. ओके. फर्स्ट आहे कॉम्प्लिमेंट रूल्स. ओके. कॉम्प्लिमेंट रूल्स म्हणजे काय होते की कॉम्प्लिमेंट रूलमध्ये जर तुम्हाला नॉट किंवा नो किंवा ॲटलिस्ट हे 3 वर्ड जर तुम्हाला स्टेटमेंटमध्ये दिसले तर कोणताही रूल यूज करायचा, कॉम्प्लिमेंटचा. ओके, हा फॉर्म्युला आहे. तुम्ही फक्त मी जे सांगत आहे तुम्हाला, जे तुम्हाला शिकवत आहे सध्या, ते तुम्ही एका बुकवर लिहून ठेवून द्या. ओके. बिकॉज जेव्हा आपण क्वेश्चन सॉल्व्ह करायला स्टार्ट करणार ना, तेव्हा तुम्हाला खूप इझी होईल. ओके. त्यानंतर ते फॉर्म्युला. ओके. त्यानंतर इथं क्वेश्चन हे बघू, एक्झाम्पल. पुन्हा एकदा बघूया, कॉम्प्लिमेंट रूल कधी यूज करायचा, जेव्हा स्टेटमेंटमध्ये नॉट किंवा नो किंवा ॲटलिस्ट हे जर वर्ड असेल तर समजून घ्यायचं की कॉम्प्लिमेंट रूल यूज करायचा टाईम आला आहे. ओके. इथं एक्झाम्पल पण दिले आहेत मी की 2 कॉईन्स प्रॉबिलिटी ॲटलिस्ट. ओके, इथं बघा ॲटलिस्ट दिला आहे. ओके, ॲटलिस्ट 1 हेड. ओके, ॲटलिस्ट 1 हेड इज वन हेड असेल तर आपला कोणता फॉर्म्युला यूज करायचा, कॉम्प्लिमेंट रूलचा. ओके. त्यानंतर दुसरा रूल आहे ते ऑर रूल. ओके. ऑर रूल कधी यूज करायचा, जेव्हा स्टेटमेंटमध्ये ऑर किंवा आयदर. ओके. जेव्हा स्टेटमेंटमध्ये आयदर किंवा ऑर जर असेल तर सिम्पल आपला फॉर्म्युला यूज करायचा ऑरचा. ओके. ऑरचा फॉर्म्युला लिहून घ्यायचा. ओके. तेव्हा काय करायचं, सिम्पल ॲड करायचा. म्हणजेच एका स्टेटमेंटमध्ये 2 कंडिशन दिली राहील. म्हणजेच कार्ड इज अ किंग और क्वीन, म्हणजे क्वीन पण दिले आहेत आणि किंग पण दिले आहेत. त्यावेळेस कोणता रूल यूज करायचा, ऑरचा. ओके. इथे त्याला पण आन्सर एक्झाम्पलमध्ये, कार्ड इज अ किंग और क्वीन. ओके. इथे बघा, कार्डमध्ये किंग्स किती असतात, 4 असतात, आणि क्वीन किती असतात, 4 असतात. आणि टोटल आउटकम किती आहे, टोटल कार्ड्स किती आहे, 52. ओके. दॅट वाय आपण सिम्प्लिफाय केलं तर 2/13 येतं. त्यानंतर येते अँड रूल. अँड रूलचे 2 रूल आहेत, एक आहे इंडिपेंडेंट, एक आहे डिपेंडेंट. ओके. अँड रूल कधी यूज करायचा, जेव्हा स्टेटमेंटमध्ये अँड किंवा कॉईन प्लस डाईस. ओके. म्हणजे एका स्टेटमेंटमध्ये 2 कंडिशन दिली जाईल, त्यावेळेस कोणता रूल यूज करायचा, अँड रूलचा. ओके. इथं बघा 2 रूल आहे, एक अँड रूलचा इंडिपेंडेंट, एक आहे डिपेंडेंट. पुढे बघू आपण. ओके. जेव्हा स्टेटमेंटमध्ये अँड किंवा कॉईन प्लस डाईस आणि विथ रिप्लेसमेंट. ओके. एक विथ रिप्लेसमेंट येतो आणि एक विदाऊट रिप्लेसमेंट येतो. ओके. अँड रूल इंडिपेंडेंटमध्ये आपण विथ रिप्लेसमेंटमध्ये यूज करतो. ओके. फॉर्म्युला आहे आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. ओके. 2 रूल आहे, एक आपल्याला कॉईन आहे, त्यानंतर आपलं डाईस आहे, हेड अँड 6. ओके. इथे मल्टिप्लिकेशन करत आहे आपण. ओके. मल्टिप्लाय बिकॉज इंडिपेंडेंट आहेत. जर इंडिपेंडेंट असेल तर आपण मल्टिप्लाय करायचं.
त्यानंतर इथे अँड रूल डिपेंडेंट. ओके, आता वरतं बघितलं आपण इंडिपेंडेंटमध्ये विथ रिप्लेसमेंट. ओके, इथं आहे विदाऊट रिप्लेसमेंट. जेव्हा आपल्याला स्टेटमेंटमध्ये गिवन असेल की विदाऊट रिप्लेसमेंट असेल तर आपण अँड रूल डिपेंडंटचा यूज करायचा. 2 कार्ड्स किंवा 2 बॉल्स. ओके, ते फॉर्म्युला आपण दिला आहे. फक्त तुम्ही फॉर्म्युला लिहित राहा किंवा तुम्ही समजून घेतलं तरी चालेल, कोणता रूल कधी यूज केला तरी चालेल, असं समजून घ्यायचं. ओके, एक्झाम्पलमध्ये बघा 2 ॲस विदाऊट रिप्लेसमेंट. ओके, 2 ॲस विदाऊट रिप्लेसमेंट. ओके, ॲस किती असतात? 4 असतात आणि टोटल कार्ड किती आहे? 52. दॅट वाय आपण हे याचा आउटकम फर्स्टचा आहे. त्यानंतर रिप्लेसमेंट म्हटल्यानंतर सिम्पल काय करायचं, जो 4 आहे त्यामध्ये एक 1 मायनस करून टाकायचं, यामधला एक 1 मायनस करून टाकायचा आणि एक यामधला 1 मायनस करून टाकायचा. तर रिप्लेसमेंट आलं 3/51. ओके, विदाऊट रिप्लेसमेंट म्हटल्यानंतर फर्स्टमधला मायनस करायचा 1 आणि याच्यातला -1 करायचा आणि त्यानंतर मल्टिप्लिकेशन करायचं. सेकंड प्रॉबिलिटी चेंज. ओके, सेकंड प्रॉबिलिटी चेंज. ओके, त्यानंतर इथे कंडिशनल प्रॉबिलिटी मोस्टली येत नाही आहे क्वेश्चनमध्ये, या महाराष्ट्र एमसीमध्ये, तरी पण बघून घेऊया. त्यानंतर ते कीवर्ड आहे, गिवन जर असेल किंवा ऑलरेडी नो असेल ते समजून घ्यायचं कंडिशन प्रॉबिलिटीज आहे. एक्झाम्पल की बघून घ्या, खूप लेक्चर लांब होऊन जाईल. ओके, तरी बघून घ्या. 20 एक्झाम्पलमध्ये 20 बॉईज आणि 10 आर फर्स्ट इयर. ओके, टोटल आउटकम किती आहे? 20 बॉईज, म्हणजे एका क्लासमध्ये आहे 25 बॉईज आणि 10 इन फर्स्ट इयर. दॅट वाय आपण याला सिम्प्लिफाय केलं. टोटल आउटकम किती आहे? 25 आणि आपल्याला आउटकम किती काढायचे आहे? 10. जर आपण सिम्प्लिफाय केलं तर 2/5. ओके, त्यानंतर सेम तेच आहे. ओके, चला आता बघूया आपण महाराष्ट्र एमसीडी म्हणजे ते प्रॉबिलिटी क्वेश्चन बघूया. ओके, आणि पुन्हा एकदा तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर हे नोट्स हवे असेल तर माझ्या DM मध्ये मला सांगा, इंस्टाग्रामच्या DM मध्ये मी तुम्हाला नोट्समधली लिंक प्रोव्हाइड करून देईल. ओके, फर्स्ट क्वेश्चन आहे आपला की डाय. आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा की तुम्ही फक्त हे लिहून ठेवा फॉर्म्युले, बिकॉज तुम्ही हे क्वेश्चन जर सॉल्व करायला स्टार्ट करणार ना तुम्हाला काही समजेल नाही. ओके, डाय थ्रो वन्स. ओके, एक डाईस थ्रो केला 1 टाईम. त्यानंतर म्हटलं व्हॉट इज द प्रॉबिलिटी ऑफ गेटिंग नंबर ऑफ डिव्हायजेबल बाय 3. ओके, एक डाय त्यांनी थ्रो केला आहे. डाय थ्रो केल्यानंतर किती आउटकम येईल? ओके, एक डाय थ्रो केल्यानंतर 6 आउटकम येईल. कोणते आउटकम होऊ शकतात? एक 1 असू शकतात, एक 2 असू शकतात, किंवा 3 असू शकतात, किंवा 4 असू शकतात, किंवा 5 असू शकतात, किंवा 6 असू शकतात. त्यानंतर इथे आपला फर्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्र MCETचा प्रॉबिलिटीचा. ओके, डाय थ्रो इज वन्स, व्हॉट इज द प्रॉबिलिटी ऑफ गेटिंग नंबर ऑफ डिव्हायजेबल बाय 3. ओके, एक डाय थ्रो केल्यानंतर किती आउटकम निघेल? 6 आउटकम्स. ओके, आणि त्यानंतर आउटकम्स किती कोणते असू शकतात? एक असू शकतात, 1 असू शकतात, किंवा 2, किंवा 3, किंवा 4, किंवा 5, किंवा 6. आणि त्यानंतर म्हटलं की व्हॉट इज द प्रॉबिलिटी ऑफ गेटिंग नंबर ऑफ डिव्हायजेबल 3, म्हणजे कोणचा नंबर डिव्हायजेबल 3 असेल, किती नंबर्स असेल? ओके, डिव्हायजेबल 3 असू शकतात, 3 1, त्यानंतर 6 किती आहे? डिव्हायजेबल बाय 3 2 नंबर्स आहे. आणि व्हॉट इज द पूर्ण आउटकम्स किती आहे? 6 आहे. याला जर आपण सिम्प्लिफाय केलं, 2/3 केलं, त्यानंतर सिम्प्लिफाय केलं तर 1/3 येतं. ओके, याचा आन्सर राहील बी. ओके, त्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे 2 कॉइन्स आर टॉसेड. 2 कॉइन टॉस केले, त्यानंतर व्हॉट इज द प्रॉबिलिटी ऑफ गेटिंग एक्झॅक्टली 1 हिट. ओके, 2 कॉइन टॉस केल्यानंतर टोटल आउटकम किती निघतात? 4. ओके, आणि त्यानंतर टोटल आउटकम आहे इथं 4. ओके, आणि त्याने एक्झॅक्टली 1 हिट शकतात 2च आउटकम आहे. ओके, त्यानंतर आपण त्याला सिम्प्लिफाय केलं, 2/4. याला जर सिम्प्लिफाय केलं 1/2. ओके, हे बघा लक्षात ठेवा फक्त तुम्ही 2 कॉइनचे आउटकम्स किती असू शकतात? 4. हे लक्षात ठेवा. हे जर तुम्ही मेमराईज केलं तरी चालेल. ओके, त्यानंतर इथे तिसरा क्वेश्चन 2 डाईस आर थ्रो, व्हॉट इज द प्रॉबिलिटी ऑफ गेटिंग अ सम इक्वल टू 8. ओके, 2 डाईस थ्रो केल्यानंतर किती आउटकम निघेल? 36. ओके, 2 डाईस थ्रो केल्यानंतर आउटकम येईल 36. आणि त्यामध्ये म्हटलं त्यांनी 36 आउटकममधले किती आउटकम त्याचा सम 8 असेल. ओके, तशी आउटकम किती आहे? 5 आहे. त्यानंतर टोटल आउटकम किती आहे? 5 आहे. त्यानंतर डिवाइड बाय 36. ओके, ह्या त्याचं सिम्प्लिफिकेशन. ओके, याचा आन्सर आहे. फक्त एक महत्त्वाचं लक्षात ठेवा, तुम्ही त्याचं टोटल आउटकम्स काढा. टोटल आउटकम काढल्यानंतर त्याची जी आता म्हटलं इथं व्हॉट इज द प्रॉबिलिटी ऑफ गेटिंग सम म्हणजे ज्या नंबरचा सम इक्वल टू 8 होतो त्याचे नंबर कॅल्क्युलेट करायचे. जसे आता 4 नंबर त्याच्या 4 नंबरचा सम 8 येतो, 4 नंबर झाले, आणि त्याचे टोटल आउटकम काढायचे. टोटल आउटकम असेल 36. जरा तुम्ही 2 डाईस थ्रो केले आहे ना. ओके, त्यानंतर मग सिम्प्लिफिकेशन करायचं. त्यानंतर इथे चौथा क्वेश्चन आहे
अ कार्ड इज ड्रॉ फ्रॉम द डक, व्हॉट इज द प्रॉबिलिटी ऑफ ड्रॉइंग द क्वीन. ओके, सिम्पल काय करायचं, कार्ड म्हटल्यानंतर सिम्पल टोटल आउटकम किती आली 52. ओके, कार्ड किती असतात 52. त्यानंतर क्वीन म्हटलं आहे, क्वीन किती असतात आउट कार्डमध्ये 4. त्यानंतर आपण सिम्प्लिफाय जर केलं 130. ओके, त्यानंतर इथे 5वा क्वेश्चन, अ बॅग कंटेन 5 रेड आणि 7 ब्लू बॉल. ओके, अ बॅग कंटेन 5 रेड अँड 7 ब्लू बॉल्स. वन बॉल इज ड्रॉ, व्हॉट इज अ प्रॉबिलिटी ऑफ ब्लू. ओके, फक्त आपल्याला ब्लूची प्रॉबिलिटी विचारली आहेत. तर फर्स्ट काय करायचं, पूर्ण याचा आउटकम्स काढायचे. किती आउटकम आहे 5 + 7 12. ओके, टोटल आउटकम निघाले 12. त्यानंतर म्हटलं ब्लू बॉल किती आहे 7. दॅट इज द आन्सर. ओके, ए इज राईट आन्सर. त्यानंतर म्हटलं आपला 6वा क्वेश्चन आहे, 3 कॉईन्स आर टॉस, व्हॉट इज द प्रॉबिलिटी ऑफ गेटिंग ऑल हेड्स. ओके, 3 कॉईन टॉस केल्यानंतर व्हॉट इज द प्रॉबिलिटी ऑफ गेटिंग ऑल हेड्स. ओके, सिम्पलच इथं काय म्हटलं आहे, 3 कॉईन्स आर टॉस, 3 कॉईन टॉस केल्यानंतर व्हॉट इज द प्रॉबिलिटी ऑफ गेटिंग ऑल हेड्स. ओके, सिम्पल आहे. टोटल आउटकम किती आहे 2 कॉईनची, 3 कॉईनची 8 आहे. 2 कॉईन इथं आहे 3 कॉईनचे. ओके, त्यानंतर 2 कॉईनचे आउटकम्स किती आहे 4 आहे. त्यानंतर 1 कॉईनचे आउटकम किती आहे 2 आहे. ओके, हे लक्षात ठेवा. टोटल आउटकम किती आहे 8 आहे. आणि ओनली आपल्याला म्हटलं आहे गेटिंग ऑल हेड्स. इथं म्हटलं आहे ऑल हेड्स. ओके, ओनली 1 आहे पॉसिबल, दॅट वाय एक पॉसिबल आन्सर आहे. आणि टोटल आउटकम आहे 8, दॅट वाय आपला आन्सर आलं ए. ओके, त्यानंतर म्हटलं 7वा क्वेश्चन आहे, अ नंबर इज सिलेक्टेड फ्रॉम 1 to 12. ओके, नंबर इज सिलेक्टेड फ्रॉम 1 to 12 म्हणजे असा नंबर सिलेक्ट करायचा आपल्याला 1 to 12 मधून. प्रोबॅबिलिटी ऑफ सिलेक्टिंग अ नंबर इज मल्टिपल ऑफ 4. ओके, मल्टिपल ऑफ बाय 4. ओके, त्यात ते म्हटलं आहे की असे नंबर सिलेक्ट करायचे 1 to 12 मधून, ते मल्टिपल असले पाहिजे 4चे. ओके, असं नंबर सिलेक्ट केले तर आपण 4 असू शकतो, आणि एक 8 असू शकतो, एक 12 असू शकतं. असे किती नंबर आहेत 3 आहे. ओके, आणि टोटल आउटकम किती आहे 12 आहे. म्हणजेच 12 आउटकम आहे आणि 3 मल्टिपल आहे. जर आपण याला सिम्प्लिफाय केलं तर 1 4 येतो. ओके, याचा आन्सर आहे ए इज राईट आन्सर. त्यानंतर इथे 8वा क्वेश्चन आहे, टू कार्ड्स आर ड्रो विदाउट रिप्लेसमेंट. इथं म्हटलं आहे विदाउट रिप्लेसमेंट, हा लक्षात ठेवा, विदाउट रिप्लेसमेंट. ओके, प्रॉबिलिटी ऑफ बोथ आर किंग्स. ओके, पण तुम्हाला मग स्टार्टिंगला सांगितलं मी, जर विदाउट रिप्लेसमेंट असेल तर काय मायनसिंग करायची. ओके, फर्स्ट आपण काढली एक किंगसाठी, त्यानंतर सेकंड आपण काय करायचं, इथं फर्स्ट आपण त्याची प्रॉबिलिटी काढली. किंग किती असतात 4, आणि आपले टोटल आउटकम किती आहे 52. ओके, दॅट वाय आपण 4 डिवाइड बाय 52 केलं. त्यानंतर सेकंड आपलं विदाउट डिस्प्लेस म्हटल्यानंतर प्रत्येकमधून 1 मायनस केला, यामधून मायनस केला 1, आणि यामधून केला -1. त्यानंतर आपण याला मल्टिप्लिकेशन केल्यानंतर याचा आन्सर आला. ओके, ए इज राईट आन्सर. त्यानंतर इथे 9वा क्वेश्चन, 2 कॉईन्स आर टॉस. ओके, 2 कॉईन टॉस केले, 2 कॉईन टॉस केल्यानंतर त्याचे आउटकम्स किती असतात 4 असतात. ओके, 3 कॉईनचे असतात 8. ओके, 1 कॉईनचे असतात ओनली 2. ओके, प्रॉबिलिटी ऑफ ॲटलिस्ट 1 टेल. इथं बघा ॲटलिस्ट म्हटलं आहे, आपला रूल यूज होत आहे. ओके, ॲटलिस्ट म्हटल्यानंतर सिम्पल ॲज मायनसिंग करायची त्या दोघांमध्ये. ओके, सी इज राईट आन्सर. त्यानंतर इथे 10वा क्वेश्चन आहे, 2 डाईज आर थ्रो. ओके, 2 डाईज थ्रो केल्यानंतर 2 डाईजचे आउटकम किती राहतात 36. ओके, 2 डाईज म्हटला इथं नंतर 2 जर आपल्या जर कॉईन म्हटलं तर 8 होतो, 3 कॉईन म्हटलं तर नाही, 2 कॉईन्स म्हटल्यानंतर 4 येतो, आणि 3 कॉईन्स म्हटल्यानंतर 8 येतो. ओके, त्यानंतर 2 डाईज थ्रो, व्हॉट इज द प्रॉबिलिटी ऑफ गेटिंग डबल नंबर, म्हणजेच सेम नंबर. ओके, 36 आउटकममधून आपल्याकडे जे नंबर सेम असेल. ओके, एक नंबर एक हा, त्यानंतर 2 2 येतो, त्यानंतर 3 येतो, त्यानंतर 4 4 येतो, त्यानंतर 5 5 येतो, त्यानंतर 6 6 येतो. असे आउटकम किती आहे 6 आहे. आणि टोटल आउटकम किती आहे 36. ओके, 6 आउटकम फेवरेबल आहे, म्हणजे ते येऊ शकतात. आणि त्यानंतर 6 आहे टोटल आउटकम. त्यानंतर आपण त्याला सिम्प्लिफाय केलं तर 16. ओके, तर आन्सर आहे तो 16. हे इज राईट आन्सर.
त्यानंतर या व्हिडिओमध्ये आपण टोटल 10 क्वेश्चन सॉल्व केले आणि हे 10 क्वेश्चन असे सॉल्व केले आहे ते महाराष्ट्र MCTमध्ये येऊ शकतात. आणि महत्त्वाचा मुद्दा असा की तुम्ही फक्त हे रूल्स लक्षात ठेवा. रूल्स जर लक्षात ठेवला तुम्ही कोणताही क्वेश्चन सॉल्व करू शकता. ओके, पुढच्या लेक्चरमध्ये पण आपण 10 क्वेश्चन सॉल्व करू. आणि तुम्हाला जर हे नोट्स हवी असेल तर मला DM करा. ओके, आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा हे CET तुम्हाला मी हे पण लक्ष याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. ओके, 2 डाईस थ्रो केल्यानंतर 36 आउटकम्स येतात. त्यानंतर 3 कॉईन जर टॉस केले तर 8 आउटकम्स येतात. आणि विदाऊट डिस्प्लेसमेंट म्हटल्यानंतर मल्टिप्लाय करावं लागते चेंजिंग रूलचा. ओके, त्यानंतर ॲटलिस्ट असेल तर कॉम्प्लिमेंट. ओके, आणि पुन्हा एकदा जर तुम्ही प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्ही इथून प्रॅक्टिस करू शकता या प्रॅक्टिस प्लॅटफॉर्ममधून. मी प्रत्येक क्वेश्चन यामध्ये सेक्शन वाईज ॲड केले आहेत. आणि कॉम्प्युटरचे मी 2000 MCQ ॲड केले आहेत. असे महाराष्ट्र MCTमध्ये येऊ शकतात. ओके, आणि लॉजिक रिझनिंगचे पण क्वेश्चन ॲड केले आहेत. आणि जसं मॅथचे सिरीज कंप्लीट झाल्यानंतर यामध्ये मॅथचे पण क्वेश्चन मी ॲड करून टाकेल. ओके, चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बिकॉज एवढंच मटेरियल आहे तुम्हाला ऑर्गनाईज करायला तुमच्यासाठी करायला खूप मेहनत लागते. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.